पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा, लेखक पुरुषोत्तम खेडेकर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। संशोधक व इतिहासकार अत्यंत मोजकी साधने हाताशी असताना फुल्यांनी आपले लेखन केले। ब्राह्मणांच्या गुलामीची व बहुजनांच्या पराक्रमाची साधने नष्ट केलेली होती। तुकोबाची गाथा, शिवचरित्र याचा अभ्यास फुल्यांनी केला। थॉमस पेन व इतर पाश्चात्य विद्वानांचे लेखन वाचले। तृतीय रत्न 1855 छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब 1869 गुलामगिरी 1873 सत्सार 1 सत्सार 2 1885 शेतकऱ्यांचा आसूड 1883 इशारा 1885 ग्रंथकार सभेत पत्र 1885 अखंडवादी रचना 1887 सार्वजनिक सत्यधर्म 1889 एवढे संशोधनात्मक साहित्य लिहिले। ब्राह्मणांची लबाडी बाहेर काढल्यामुळे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील तथाकथित पंडित इतिहासकार मानत नाहीत। इतिहासाच्या खुन्यांना इतिहासाचार्य म्हणण्याचा हलकटपणा मात्र त्यांनी केला आहे। इराणी भटजी बळीस्थानी आले, क्षत्रिय जिंकिले द्रव्यलोभ, वेदामध्ये आहे त्याचा माग मुद्दा, शिपायांचा धंदा आर्य केला, जिंकिल्या मानव स्पर्शी केले बंदी, घेई न सावली द्वेष बुद्धीही, विद्या बंद केली अज्ञानी ठेवले, लंडधनी झाले लूट मात्र, सहिष्णुता खरी माग महाराची, फजिती आर्याची ज्योती म्हणे। अशा पद्धतीने ब्राह्मणी व्यवस्थेला नागवे करून आसूड ओढणारे फुले खरे संशोधक व इतिहासकार आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।